नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या लेक्चरमध्ये। या ठिकाणी आज आपण दिनांक 28 मे ते 3 जूनच्या दरम्यान जे काही आपण विविध न्यूजपेपरचं डिस्कशन आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून केले आहे, त्या न्यूजवर आधारित आजच्या या लेक्चरमध्ये आपण वस्तुनिष्ठ प्रश्न जे आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत। म्हणजे मागच्या वीकमधील जे काही करंट घडामोडी किंवा चालू घडामोडी आपण न्यूजपेपरच्या माध्यमातून अभ्यासल्या त्यावर या ठिकाणी आपण MCQच्या माध्यमातून त्या टॉपिकची उजळणी करणार आहोत। चला तर या ठिकाणी जी आपली पहिली न्यूज आहे किंवा पहिला क्वेश्चन आहे तो या ठिकाणी आपण सोडवूया। तर या ठिकाणी जो पहिला क्वेश्चन आहे तो नवीन संसद भवनासंबंधी आहे। प्रश्न असा आहे, पहा, नवीन संसद भवन संबंधी खालील विधाने विचारात घ्या। तर या ठिकाणी विधान क्रमांक 1 आहे, नवीन संसद भवनात एकूण सदस्यांची संख्या 1272 आहे। म्हणजे या ठिकाणी एकूण सदस्य 1272 त्या नवीन संसद भवनामध्ये बसू शकतात। यात जी लोकसभा आहे, लोकसभेसाठी 888 सदस्य या ठिकाणी जागा दिलेली आहे। त्याचबरोबर जी राज्यसभा आहे, राज्यसभेसाठी 300 सदस्यांना या ठिकाणी जागा दिली आहे किंवा 300 सदस्यांचा हॉल या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे। नंबर 2चं जे स्टेटमेंट आहे ते नवीन संसद भवनाचे मुख्य वास्तुविशारद ज्यांना आपण आर्किटेक्ट म्हणतो ते बिमल पटेल आहेत। आणि नंबर 3चे जे स्टेटमेंट आहे, जुन्या संसद भवनाचे उद्घाटन म्हणजे याच्या अगोदरचं जे काही आपलं गोलाकार संसद भवन या ठिकाणी तुम्ही पिक्चरमध्ये पाहताय ते जे जुने संसद भवन आहे त्याचं उद्घाटन किंवा त्याची निर्मिती 1927 मध्ये झालेली आहे। अशा प्रकारचे हे 3 स्टेटमेंट आहेत। या ठिकाणी स्टेटमेंट क्रमांक 1 चुकीचा आहे। या ठिकाणी जे काही नवीन संसद भवन निर्माण करण्यात आले आहे त्या ठिकाणी एकूण सदस्यांची संख्या किंवा एकूण सदस्य बसतील इतकी जी संख्या आहे ती 1272 आहे। अगदी बरोबर आहे। त्या ठिकाणी जी लोकसभा आहे, लोकसभेसाठी जो काही हॉल जे काही चेंबर निर्माण करण्यात आला आहे त्या ठिकाणी 888 सदस्य बसतील अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली आहे। परंतु जी राज्यसभा आहे, राज्यसभेमध्ये 384 सदस्य बसतील अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। म्हणजे या ठिकाणी स्टेटमेंट फर्स्ट हे आपलं चुकीचं ठरतं। नंबर 2चं स्टेटमेंट पाहूया, जे नवीन संसद भवन आहे त्याचे जे मुख्य वास्तुविशारद आहेत, आर्किटेक्ट आहेत, बिमल पटेल आहेत, जे की अगदी बरोबर आहे। म्हणजे स्टेटमेंट 2 बरोबर आहे। आणि स्टेटमेंट 3 जे आपलं जुनं संसद भवन होतं त्याचं उद्घाटन ब्रिटिश कालामध्ये म्हणजे 1927 मध्ये झालेलं आपल्याला दिसते। अशा प्रकारे स्टेटमेंट 2 व 3 बरोबर आहेत व स्टेटमेंट 1 चुकीचे आहे। म्हणजे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक बी, केवळ विधान 2 व 3 बरोबर। चलूया पुढे। पुढचा प्रश्न हा क्रीडा क्षेत्रातून आहे। तर या ठिकाणी प्रश्न असा आहे, पहा, अलीकडेच मे 2023 मध्ये HS प्रणॉयला कोणत्या स्पर्धेचे अजिंक्यपद मिळाले आहे? या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, मलेशियन मास्टर बॅडमिंटन स्पर्धा, पर्याय क्रमांक बी, BWF वर्ल्ड टूर, पर्याय क्रमांक सी, BWF सुपर सिरीज आणि पर्याय क्रमांक डी, BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धा। या ठिकाणी साईडला तुम्ही HS प्रणॉय यांची पिक्चर पाहू शकता। तर या ठिकाणी पहा, मे 2023 मध्ये HS प्रणॉयला मलेशियन मास्टर बॅडमिंटन स्पर्धेचे अजिंक्यपद भेटले आहे। म्हणजे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक ए। प्रश्न क्रमांक 3 जो की इस्रो संबंधी आहे, इस्रो संबंधी खालील विधाने विचारात घ्या। तर या ठिकाणी जे इस्रोचे मुख्यालय आहे ते चेन्नई या ठिकाणी आहे, विधान क्रमांक 1। विधान क्रमांक 2, अँट्रिक कॉर्पोरेशन लिमिटेड ही इस्रोची एक विपणन शाखा आहे। विधान क्रमांक 3, GSLV व PSLV समान वजनाचे उपग्रह जिओ सिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये पोहोचू शकतात। तर या ठिकाणी पहा, जे विधान क्रमांक 1 आहे ते चुकीचं आहे। जे इस्रोचे मुख्यालय आहे ते आपणाला कर्नाटकची राजधानी बंगळुरू या ठिकाणी दिसते। आणि नंबर 2चे जे विधान आहे ते अगदी बरोबर आहे। अँट्रिक कॉर्पोरेशन लिमिटेड ही काय आहे? इस्रोची विपणन शाखा आहे। विपणन शाखा आहे म्हणजे ती मार्केटिंग
करते, म्हणजे इस्रो जे काही प्रकल्प राबवते, जे काही नवीन नवीन संशोधन करते आणि जे काही नवीन तंत्रज्ञान विकसित करते त्याची जागतिक स्तरावर विक्री करता यावी आणि त्याच्या माध्यमातून बहुमोल असं विदेशी चलन आपल्याला भेटावं यासाठी अँट्रिक्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही काय करते, तर जी इस्रो ही संस्था आहे तिचे जाहिरातीचे काम करते, तिचे जे एक प्रोडक्ट आहे त्यांची मार्केटिंगचे कार्य करते. परिणामी विधान क्रमांक 2 आपले अगदी बरोबर आहे. विधान क्रमांक 3 जे की चुकीचे आहे. तर या ठिकाणी पहा, केवळ GSLV काय करू शकतो, जे काही उपग्रह आहेत ते काय करू शकतो, जिओ सिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये तो पोहोचवू शकतो. या ठिकाणी जास्त वजनाचे जे काही उपग्रह असतात, जास्त वजनाचे जे काही उपग्रह असतात त्यांना जिओ सिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये पोहोचती करण्याचं कार्य केवळ GSLV हे जे लॉन्च व्हेकल आहे ते करू शकतं. या ठिकाणी PSLV कमी वजनाच्या उपग्रह हे ऑर्बिटमध्ये सोडण्यासाठी बनवलेले आहे. त्या ठिकाणी आपले जे विधान आहे, विधान क्रमांक 2 केवळ बरोबर असल्या कारणाने आपले या ठिकाणी योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक B. प्रश्न क्रमांक 4 पाहूया. क्रायोजेनिक अप्पर स्टेज काय आहे. या ठिकाणी हे इस्रो संबंधित आहे. तर या ठिकाणी क्वेश्चन असा आहे की क्रायोजेनिक अप्पर स्टेज काय आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण यावर इन डिटेलमध्ये डिस्कशन केली आहे. पर्याय क्रमांक A रॉकेट आहे, पर्याय क्रमांक B उपग्रह आहे, पर्याय क्रमांक C शीत द्रव रूप इंधन आहे, पर्याय क्रमांक D यापैकी नाही. तर या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे क्रायोजेनिक अप्पर स्टेज हे एक शीतरूप द्रवरूप इंधन आहे. या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक C. चलूया पुढे. जो पुढचा प्रश्न क्रमांक 5 पाहूया. जागतिक पातळीवर सर्वाधिक मूल्य असलेल्या भांडवली बाजाराचा उतरता क्रम लावा. जागतिक पातळीवर जे काही कॅपिटल मार्केट आहे त्यांचा या ठिकाणी आपल्याला उतरता क्रम लावा असं सांगितलं आहे. तर या ठिकाणी पहा, जो उतरता क्रम आहे तो अगोदर आपल्याला पाहावा लागेल. अगोदर आपण जे जागतिक बाजार आहे त्यामध्ये भांडवली बाजार आहे विविध देशाचे त्यांची चर्चा करूया. चीन भांडवली बाजार, अमेरिकन भांडवली बाजार, जपानचा भांडवली बाजार, भारताचा भांडवली बाजार आणि हाँगकाँगचा भांडवली बाजार. तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक D म्हणजे 2. नंबर 1 ला सर्वात मोठा मूल्याच्या आधारावर असणारा जगातील जो भांडवली बाजार आहे तो अमेरिकेचा आहे. त्यानंतर नंबर 1 चा जो म्हणजे चीन हा जो देश आहे या देशाचा जो काही भांडवली बाजार आहे तो जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा आहे. नंबर 3 वर आपणाला जपानचा भांडवली बाजार दिसेल, नंबर 4 वर हाँगकाँगचा भांडवली बाजार आणि शेवटी नंबर 5 वर भारतीय भांडवली बाजार दिसेल. कारण अलीकडेच अशी न्यूज होती की फ्रान्सचा जो भांडवली बाजार आहे त्याला 6व्या नंबरवरती पुश करून आता भारताचा जो काही भांडवली बाजार आहे इंडियन कॅपिटल मार्केट याने आता 5वे स्थान मिळवले आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे हा क्रम या ठिकाणी आपण पाहू शकताय. जरी तुम्हाला या ठिकाणी आन्सर माहीत नसेल तरी तुम्ही लॉजिकच्या बेसवर या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व करू शकताय. ते कसे, या ठिकाणी पहा, जेव्हा केव्हा एक मोठा क्वेश्चन येईल अर्थव्यवस्थेसंबंधी. आपल्याला माहिती आहे की चीन आणि अमेरिका या ज्या अर्थव्यवस्था आहेत त्या भारतीय अर्थव्यवस्थेपेक्षा कितीतरी मोठ्या आहेत, त्यांचा जो विस्तार आहे कितीतरी मोठा आहे. मग या ठिकाणी जो भारताचा क्रमांक आहे नंबर 4 चा क्रमांक आहे आणि त्यांनी या ठिकाणी विचारलं काय आहे, उतरता क्रम लावा. याचा अर्थ जो 4 हा क्रमांक आहे क्रमांक 2 आणि क्रमांक 1 च्या अगोदर येणार नाही. तर या ठिकाणी पहा, 4 क्रमांक हा 2 च्याही अगोदर नाहीये, 1 च्याही अगोदर नाहीये, परंतु या ठिकाणी 4 हा क्रमांक 2 आणि 1 या 2 क्रमांकाच्या अगोदर असल्यामुळे या ठिकाणी हा जो पर्याय C आहे तो या ठिकाणी आपला चुकीचा ठरतो. त्यानंतरच्या सर्व पॉईंटमध्ये जो क्रमांक 1 आणि क्रमांक 2 चा जो भांडवली बाजार या ठिकाणी आहे तो क्रमांक 4 म्हणजे भारतीय भांडवली बाजारच्या अगोदर आहे. म्हणजे या ठिकाणी आता एक जो ऑप्शन आहे, एक जो पर्याय आहे तो आपण इलिमिनेट केला आहे. आपल्याला आता या 3 मध्ये आन्सर सापडायचे आहे. मग त्यानंतर जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणजे अमेरिका आपल्याला माहिती आहे. ओके, म्हणजे पहिल्या क्रमांकाला अमेरिका येईल. मग या ठिकाणी या लाईनमध्ये फक्त 2च पर्याय असे आहेत की ज्या ठिकाणी
सुरुवातीला 2 हा क्रमांक आहे, म्हणजे अमेरिकेचा क्रमांक आहे. पर्याय क्रमांक बी आणि पर्याय क्रमांक डी. याचा अर्थ ऑप्शन ए या ठिकाणी इलिमिनेट होईल. म्हणजे या ठिकाणी आता आपल्याला केवळ 2च ऑप्शनमध्ये योग्य उत्तर सापडायचे आहे. त्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती असेल, जर तुम्ही अर्थशास्त्राचा व्यवस्थित अभ्यास केला असेल तर चीन ही जगातील 2ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. म्हणजे अमेरिकेनंतर चीनचा क्रमांक येईल. जसे की या ठिकाणी 2 नंतर 1 आला आहे आणि या ठिकाणी 2 नंतर 1 नाही आहे. 2 नंतर या ठिकाणी 3 आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन बी सुद्धा इलिमिनेट होईल आणि केवळ आपले जे उत्तर आहे ते डी राहील. मग अशा प्रकारे जरी आपल्याला आन्सर माहीत नसेल तर काही लॉजिक वापरून आपण काय करू शकतो, क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व करू शकतो. मग त्या ठिकाणी तशा प्रकारची रिस्क ही आपल्याला घ्यावीच लागेल, तेव्हाच आपले परीक्षेमध्ये चांगला स्कोर येईल आणि आपण काय होऊ, क्वालिफाय होऊ किंवा आपण एखादी पोस्ट या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये मिळू. पुढचा क्वेश्चन क्रमांक 6 आहे पहा. आर्थिक वर्ष 2022-23 भारताचा आर्थिक विकासाचा दर म्हणजे GDPचा जो दर आहे तो किती होता. त्या ठिकाणी पर्याय क्रमांक ए 7.2, पर्याय क्रमांक बी 6.2, पर्याय क्रमांक सी 8.2, पर्याय क्रमांक डी 5.2. तर या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये भारताचा जो वृद्धी दर आहे तो 6.2% असलेला आपणाला दिसतो. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी आपणाला योग्य जोड्या लावा असं सांगितलं आहे. तर या ठिकाणी अलीकडेच आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्रामधील काही शहरांचे जे नावं आहेत त्यामध्ये बदल केला आहे. मग या ठिकाणी त्या जोड्या आहेत जुनं शहर आणि जे नवीन नाव आहे ते या ठिकाणी आपण पाहू शकतो. मग या ठिकाणी नंबर 1 ची जोडी आहे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर. अहमदनगर नाव राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर. नंबर 3 उस्मानाबाद धाराशिव. मग या ठिकाणी आपले जे योग्य पर्याय आहे ते पाहूया. पर्याय क्रमांक ए केवळ एक जोडी बरोबर, म्हणजे या 3 जोड्यामध्ये केवळ एक जोडी बरोबर आहे अशा प्रकारचा तो ऑप्शन आहे. पर्याय क्रमांक बी केवळ 2 जोड्या बरोबर, म्हणजे या 3 जोड्यापैकी केवळ 2च जोड्या बरोबर आहेत. पर्याय क्रमांक सी तिन्ही जोड्या बरोबर, या तिन्हीच्या तिन्ही जोड्या बरोबर आहेत अशा प्रकारचा तो पर्याय आहे. पर्याय क्रमांक डी यापैकी एकही जोडी बरोबर नाही अशा प्रकारचं या ठिकाणी पर्याय क्रमांक डी आहे. तर या ठिकाणी पहा, जो मे मध्ये पेपर झाला UPSCचा, UPSCमध्ये अशा प्रकारचे ऑप्शन दिले आहेत. म्हणजे या ठिकाणी जी इलिमिनेशन टेक्निक विद्यार्थी वापरतात आणि इलिमिनेशन टेक्निक वापरून जे काही क्वेश्चन सॉल्व करतात त्याला या ठिकाणी कसल्याही प्रकारचा वाव दिसत नाही. मग या ठिकाणी तुम्हाला एक्झॅक्टली माहितीच असलं पाहिजे तेव्हा तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करू शकताय. तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजे औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नामांतर करण्यात आलं आहे. अहमदनगरचं राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं नामांतर करण्यात आलं आहे आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतरण करण्यात आले आहे. या ठिकाणी तुम्ही छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता अहिल्यादेवी यांची पिक्चर्स पाहू शकताय. प्रश्न क्रमांक 8 पाहूया, जो की निळवंडे धरणासंबंधी आहे. त्या ठिकाणी पहा, या ठिकाणी खालील विधाने ओळखा अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. तर या ठिकाणी विधान क्रमांक 1 आहे निळवंडे धरण गोदावरी नदीवर आहे. हे विधान क्रमांक 1 आहे. विधान क्रमांक 2 प्रवरा नदी ही गोदावरीची उपनदी आहे. तर या ठिकाणी पहा, केवळ विधान क्रमांक 2 बरोबर आहे, कारण प्रवरा ही गोदावरीची उपनदी आहे आणि जे निळवंडे धरण आहे ते गोदावरी नदीवर नसून ते प्रवरा या नदीवर बांधण्यात आलेले आहे. अलीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जे निळवंडे धरण आहे त्याचा जो डावा कालवा आहे त्याचं उद्घाटन केले अशा प्रकारची न्यूज होती, त्याविषयी आपण डिस्कशन ही केली आहे. म्हणजे या ठिकाणी केवळ विधान 2 बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक बी, केवळ विधान 2 बरोबर. प्रश्न क्रमांक 9 पाहूया. त्या ठिकाणी बाजूच्या नकाशामध्ये सुदान जो देश आहे त्या देशाचे स्थान कोठे आहे हे तुम्हाला ओळखायचे आहे. आपण डिस्कशन केली होती की सुदानमध्ये काय आहे,
संघर्ष चालू आहे. लष्कर आणि जे काही त्यांचं निमलष्करी दल आहे या दोन गटामध्ये त्या ठिकाणी संघर्ष चालू आहे. त्यामुळे सुदान हा देश अलीकडेच न्यूजमध्ये आहे. मग या ठिकाणी आफ्रिका खंड हा आहे. मग या आफ्रिका खंडामध्ये सुदान या देशात जे स्थान आहे ते आपल्याला शोधायचे आहे. तर या ठिकाणी पर्याय 1 म्हणजे या ठिकाणी आहे का सुदान हा देश. पर्याय क्रमांक बी नंबर 2 म्हणजे या ठिकाणी आहे का सुदान हा देश. पर्याय क्रमांक सी नंबर 3 म्हणजे या ठिकाणी सुदान हा देश आहे काय. आणि शेवटी 4D म्हणजे या ठिकाणी आहे काय. तर या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी क्रमांक 2 म्हणजे या ठिकाणी सुदान हा जो देश आहे त्या देशाचे स्थान आपल्याला दिसतं. या ठिकाणी लाल समुद्र आणि या ठिकाणी भूमध्य सागर आहे. याविषयी इन डिटेलमध्ये मॅपिंग आपण आपल्या डिस्कशनमध्ये केलेली आहे. चलूया पुढे. प्रश्न क्रमांक 10 पाहूया. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताची जी काही वित्तीय तुटीचा जो काही दर आहे तो किती आहे अशा प्रकारचा तो प्रश्न आहे. तर या ठिकाणी जे आपले पर्याय आहे त्यामध्ये पर्याय ए 6.4%, पर्याय बी 7.4%, पर्याय सी 5.4% आणि पर्याय डी 4.4%. तर या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. भारताचा 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये वित्तीय तूट जी आहे ती 6.4% राहिलेली आपणाला दिसते. तर या ठिकाणी वित्तीय तूट काय असते. जे काही सरकारचं उत्पन्न असतं, इन्कम असतं आणि जे काही सरकारचा खर्च असतो यांच्यामध्ये जो गॅप असतो, यामध्ये जो फरक असतो त्यालाच आपण वित्तीय तूट असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी सरकारचे जे उत्पन्न आहे इन्कम ते 100 रुपये आहे आणि सरकारचे जे एक्सपेंडिचर आहे ते आपण असं म्हणूया की ते 110 रुपये आहे. म्हणजे या ठिकाणी 10 रुपयांचा गॅप आहे. याचाच अर्थ या ठिकाणी 10 रुपयाची तूट आहे आणि याला जर टक्केवारीमध्ये जर आपण काढलं तर ती 10% येईल. मग अशा प्रकारे सरकारचं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त यामध्ये जो डिफरन्स असतो त्यालाच आपण सरकारची वित्तीय तूट किंवा आर्थिक तूट असंही म्हणू शकतो. प्रश्न क्रमांक 11 पाहूया. उष्णतेच्या लाटेसंबंधी खालील विधाने विचारात घ्या. अलीकडे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि एकूण जगामध्ये ज्या उष्णतेच्या लाटा आहे ज्याला आपण हीट वेव्ज म्हणतो त्यांची तीव्रता आणि संख्या वाढलेली आपणाला दिसते. मग त्यासंबंधी न्यूज पुन्हा पुन्हा न्यूजपेपरमध्ये येत असते. मग या ठिकाणी आपल्याला उष्णतेच्या लाटेसंबंधी थोडीफार माहिती असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी विधान क्रमांक 1 पाहूया. एका ठराविक कालावधीमध्ये ठराविक ठिकाणी होणारी तापमानातील असाधारण वाढ म्हणजे उष्णतेची लाट होय. विधान 1 अगदी बरोबर आहे. एका ठराविक कालावधीमध्ये ठराविक ठिकाणी तापमानात होणारी असाधारण वाढ म्हणजे एकाकी होणारी वाढ ज्याला की आपण उष्णतेची लाट असे म्हणतो. अगदी विधान 1 बरोबर आहे. विधान क्रमांक 2 जागतिक हवामान बदलामुळे अलीकडच्या काळात उष्णतेच्या लाटांची तीव्रता आणि वारंवारिता वाढली आहे. विधान क्रमांक 2 बरोबर आहे. विधान क्रमांक 3 उष्णतेच्या लाटेचे जैवविविधतेवर सकारात्मक परिणाम झाले आहेत. त्या ठिकाणी विधान क्रमांक 3 चुकीचे आहे. उष्णतेच्या लाटेचे जैवविविधतेवर नकारात्मक परिणाम झाले आहेत. नकारात्मक परिणाम झाले आहेत हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी विधान 1 आणि 2 बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 12 आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न पाहूया. तर या ठिकाणी प्रश्न आहे आवर्त सारणी संदर्भात. आवर्त सारणी संबंधी खालील विधाने विचारात घ्या अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी विधान 1 आहे. अलीकडेच NCERTने 10वीच्या विज्ञान पुस्तकातून आवर्त सारणी तक्ता वगळण्याचा निर्णय घेतला आहे. विधान 1 अगदी बरोबर आहे. तशा प्रकारची न्यूज डिस्कशन आपण केलेली आहे. विधान क्रमांक 2 आवर्त सारणीचे जनक म्हणून दिमित्री मेंडेलीव यांना ओळखले जाते. विधान क्रमांक 2 अगदी बरोबर आहे. विधान क्रमांक 3 सध्या आवर्त सारणीचे व्यवस्थापन इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर
अँड अप्लायड केमिस्ट्री, ज्याला आपण रसायनशास्त्र म्हणतो, किंवा इन शॉर्ट फॉर्म IUPAC कडून पाहिले जाते। विधान क्रमांक 3 अगदी बरोबर आहे। या ठिकाणी 1, 2, 3 ही तिन्ही विधाने बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक डी। तर अशा प्रकारे मित्रांनो इन डिटेलमध्ये या ठिकाणी आपण मागच्या वीकमध्ये जे काही आपलं करंट अफेअर आपण डिस्कस केलं होतं त्यांची उजळणी वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या माध्यमातून केली आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, आपल्या मित्रांसोबत शेअर करायचे आणि तुमचे जे काही प्रश्न असतील स्पर्धा परीक्षांसंदर्भात ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहेत आणि न विसरता आपल्या जे चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे। आणि जी PDF आता आपण पाहितली ती PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला सिद्धू MPSC हे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे, त्या ठिकाणी तुम्हाला ती PDF भेटून जाईल। आज इथेच थांबूया, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।